ब्रह्माची सत्ता आहे की नाही? हा, ब्रह्माची सत्ता आहे की नाही? त्या सत्तेला काय म्हटलं जातं? पारमार्थिक सत्ता. काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? बरोबर आहे. आणि हे जे पदार्थ आपल्याला जगात दिसत आहेत त्यांना काय म्हटलं जातं? व्यावहारिक सत्ता. आणि स्वप्नात दिसणारे पदार्थ आहेत त्यांना काय म्हणायचं? तीन पदार्थ समजलं का? सत्ता किती आहेत? वरल्या इथे वरल्या. एक परमार्थ सत्ता, दोन व्यावहारिक सत्ता, तीन प्रातिभासिक सत्ता. बरोबर आहे. सत्ता किती आहेत म्हणून विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तीन. पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रतिभाषिक. झालं ना? इथपर्यंत आलो. शिष्य महाराज, आम्हाला फार मोठी शंका आहे. काय म्हणतात? महाराज, आम्हाला फार मोठी शंका आहे. ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात, ज्या पक्षामध्ये तुम्ही ब्रह्मचैतन्याला अधिष्ठान मानता, मग अधिष्ठाना वाचून अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत नाही ना? काय? मग ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणारच नाही. शंका समजली का? काय? दोन पक्ष झाले ना अधिष्ठान मानण्यामध्ये. एक साक्षी चैतन्य अधिष्ठान, दुसरं ब्रह्मचैतन्य. आम्ही ब्रह्मचैतन्य अधिष्ठानाविषयी मला शंका आहे. काय शंका आहे? ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार. कुठल्या पक्षात? ब्रह्मचैतन्य अधिष्ठान असणाऱ्या पक्षात. का रे बाबा? कारण अधिष्ठाना ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. अधोरेखा पुन्हा पुन्हा कितीतरी वेळाला सांगितलेलं. अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. काय? अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. चालत कल्पिताची निवृत्ती होत नाही. दुसरी शंका अशी की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म, अधिष्ठान कोण? ब्रह्म. आणि उपादान कारण कोण? अविद्या. तसेच वेदांत सिद्धांत मध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठानी ब्रह्म आणि उपादान कारण काम नाही. मग हा दोघांमध्ये फरक कसा? जागृत पदार्थाला व्यावहारिक म्हणतात, स्वप्न पदार्थांना प्रातिभासिक. असा भेद कशाला करतात? दोन्ही समानच आहे. कोण? अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि उपादान करणं अविद्या आहे. कोणाची? स्वप्नाची. आणि कोणाची? जागृत पदार्थाची. दोन्ही समान झाले ना. अधिष्ठान कोण? व्यावहारिक पदार्थाचं अधिष्ठान कोण? ब्रह्मचैतन्य. आणि स्वप्न पदार्थाचं अधिष्ठान कोण? ब्रह्मचैतन्य आहे ना. आणि जागृत पदार्थाचं उपादान कोण?
उपादान कारण कोण? अविद्या. आणि स्वप्न पदार्थाचं पण उपादान कारण कोण बघितलंय आपण? अविद्या. मग दोघांमध्ये समान आहेत ना, दोघे पदार्थ काय समान आहे ना, मग त्यांना तुम्ही एकाला व्यावहारिक सत्ता आणि एकाला प्रातिभाषिक सत्ता असं कसं नाही? शंका समजली तर समाधान. स्वप्न पदार्थाचं आपण अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मानतो किंवा उपादान कारण कोण असेल? अविद्या. बरोबर आहे. पण व्यावहारिक पदार्थाचं अधिष्ठान कोण? ते देखील ब्रह्मचैतन्य. मग त्याचं उपादान कारण कोण? अविद्या. मग स्वप्न पदार्थ आणि जागृत पदार्थ सारखेच झाले की, मग सारखे जर झाले ते एकाला तुम्ही व्यावहारिक सत्तेचा शिक्का मारता आणि दुसऱ्याला तुम्ही काय मानता? प्रतिभाषिक. असं कसं काय? समजलं का? महाराज ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार. कारण अधिष्ठानाच्या ज्ञानावाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. हे पहिली शंका. दुसरी शंका अशी, जर स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या असेच वेदांत सिद्धांतामध्ये वेदांताच्या सिद्धांतामध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठान कोण? ब्रह्म. आणि उपादान कारण अविद्या. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद तुम्हाला करता येणार नाही. कारण दोघांचंही अधिष्ठान सारखं आहे, दोघांचंही उपादान कारण सारखं आहे. एक तर दोन्ही पदार्थांना व्यावहारिक म्हणा किंवा दोन्ही पदार्थांना प्रातिभाषिक म्हणा. का समजली? हो. आता श्री गुरु पूर्वी ख्याती निरूपणामध्ये असत्ख्याती, सत्ख्याती, अन्यथा ख्याती आणि कुठली अख्याती अजून एक आहे. पूर्वी ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती दोन प्रकारची सांगितली आहे. पहिली कुठली निवृत्ती? अत्यंत निवृत्ती. कुठली? अत्यंत निवृत्ती. म्हणजे कारणासहित कार्याची विनाश रूप अत्यंत निवृत्ती. बरोबर आहे. पहिली कुठली? आत्यंतिक निवृत्ती. जे कार्य कसं मला डुबवणार ना, मग तुलाही घेऊन देतो. कार्य म्हणणार जसं आपण कोणाला वाचवायला गेलं ना बुडणाऱ्याला असं, तर ते काय करते? गळ्याला मिठी घालते ना. मग दोघेही डुबतात ना, तळाला जातात. तशा तऱ्हेने कार्य म्हणतंय की मला जर नाश करणार तर मी तुला घेऊन जाणार, कारणाला घेऊन जाणार. बरोबर आहे. मग आता काय झालं? कारणासहित कार्याची विनाश रूप निवृत्ती ही कशी? अत्यंत निवृत्ती आहे. बरोबर आहे. कारणासहित कार्याची विनाशरूप
जो अत्यंत निवृत्ती आहे, ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही हे खरं. कारणासहित ती कार्याचा विनाश, हिला काय म्हटलेलं अत्यंत निवृत्ती. जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही हे बात बरोबर आहे. कोणाचं कार्य कारणाला घेऊन डुबणार अशा तऱ्हेच्या निवृत्तीला काय म्हणताय? अत्यंत निवृत्ती म्हणतात. ही जागृतीमध्ये होईल आणि ब्रह्मज्ञानामधून घडणार हे खरं आहे. पण ज्यावेळेला आपण घट घेतो, या घटावर दांडकं मारलं काय होतं? ज्या खपऱ्या घेतल्या त्याच्यावर हातोडा मारला तर त्यांना जात्यात दळलं तर मातीमध्ये गेलं ना, म्हणजे तो घट काय झाला? मातीमध्ये लय. एक कुठली आध्यात्मिक निवृत्ती आणि दुसरी कोण लय रूप. बरोबर आहे. जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही हे खरे, परंतु दंडाधिकाच्या प्रहाराने घटादी कार्याची उपादान कारण जी मृत्तिका म्हणजे माती आहे, ती लयरूपची दुसरी निवृत्ती आहे. ती स्वप्नाचा कारण जो निद्रा दोष आहे त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाचा विरोधी जी जागृती आहे तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संपवलं. कोणाच्या निवृत्तीविषयी चर्चा चालली? इथे आलं ना, वर बघा, वर बघा, शिष्याच्या दुसऱ्या बघा, ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार. काय सांगितलं? तर निवृत्ती किती लिहून दिली का? नाही दिली. निवृत्ती दोन रूप, आत्यंतिक निवृत्ती एक, लय रूप निवृत्ती दोन. लिहून घ्या तिथे, परिच्छेदामध्ये लिहून घ्या. निवृत्ती एक, आत्यंतिक निवृत्ती दोन, लय रूप निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कार्य संपतं त्यावेळेला कारणाला घेऊन संपतं, त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. आणि ही जागृतीमध्ये ब्रह्मज्ञानातून घडणार नाही हे खरे, परंतु दंडाधिकाच्या प्रहाराने घटादी कार्याची हे उपादान कारण जी मृत्तिका आहे ती लयरूप ही जी दुसरी निवृत्ती आहे. लयरूप अधोरेखा करा. दुसरी निवृत्ती कुठली? लयरूप जो निवृत्ती आहे ती स्वप्नाचा हेतू जो निद्रा दोष त्याच्या नाशाने होते. स्वप्नाची निवृत्ती कुठली? लयरूप निवृत्ती.
कशी? ती स्वप्नाचा हेतू, स्वप्नाचं कारण कोण? निद्रा दोष. हा निद्रा दोष संपला की स्वप्नाचं लय होतो. बरोबर आहे? किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती ती उत्पन्न झाली तर स्वप्नाचं कारण कोण? निद्रा दोष. बरोबर. तो निद्रा दोष संपला की स्वप्न संपलं. आता स्वप्नाच्या विरोधी कोण? जागृती. जागृती आली की स्वप्न गेलं. लयरूप जी दुसरी निवृत्ती आहे ती स्वप्नाचा जो निद्रा दोष याच्या नाशाने एक, किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती आहे तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संपतो. स्वप्नाची निवृत्ती जी लयरूप निवृत्ती आहे तो स्वप्नाचा हेतू जो निद्रा दोष त्याच्या नाशाने संभवते, किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती आहे ती उत्पन्न झाली की स्वप्न संपते. आणि त्याला काय? ब्रह्मज्ञानाची गरज लागते. अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संभवते. झालं. आता दुसरं आहे जागृतीमध्ये जो व्यावहारिक पदार्थ आहे तो अविद्यापासून निर्माण होतो आणि अविद्येचा नाश ब्रह्मज्ञानाने होतो. म्हणून जागृत पदार्थाची निवृत्ती कारण सहित कार्याची. कार्य कोण? जगद्रूप संसार. त्याचं कारण कोण? अविद्या. या अविद्येचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. या ब्रह्मज्ञान झालं की अविद्या संपते. अविद्या एक कारण आहे. हे कारण संपल्याबरोबर कार्य जो संसार आहे हा संसार देखील संपतो. संपतो म्हणजे काय? संपतो म्हणजे काय? संपतो म्हणजे त्याच्याविषयी जो आपल्याला खरेपणा वाटतो त्याच्यावर आपण शिक्का मारतो हे खोट आहे. मग आपल्याला संसार भासत असला जरी आपल्याला हा संसार भासत असला तरी त्याची भीती आपल्याला वाटत नाही. का वाटत नाही? कारण हे खोटं आहे, मिथ्या आहे असं आपण काय करून ठरवून घेतलेलं. कशामुळे? ब्रह्माच्या ज्ञानामुळे. ब्रह्माच्या ज्ञानामुळे अविद्या निघून जाते आणि अविद्येचा जो फुलोरा किंवा पिसारा आहे हे जगत रूप हे देखील काय करून संपून जाते. बरोबर आहे. पण स्वप्नामध्ये काय व्हावं लागतं? स्वप्नाचं कारण जो निद्रा दोष जागृती तो संपला की स्वप्न संपलं. अथवा स्वप्नाच्या विरोधी जागृती जी जागृती आहे जी जागृती उद्भवली ते स्वप्न गेलं. बरोबर आहे. हा लय रूप आहे. आणि आध्यात्मिक निवृत्ती म्हणजे काय? अविद्येची निवृत्ती झाली ब्रह्मविज्ञानाने की अविद्येवर उभा राहिलेला हा सगळा पसारा मिथ्या ठरत जातो. खरेपणात भय आहे की खोटेपणात भय आहे?
खोटेपणा खूप आहे. काय सांगणार उत्तर द्या. खरं कोण आणि खोटं कोण? अहो, संसाराला खरं मानल्यानंतर, तुम्हाला खरं मानल्यानंतर, तुम्ही मला माझ्या विरोधी काही बोललं की माझ्या मानवीय शत्रूचा भाव निर्माण, बरोबर. मला तुमच्यापासून भीती वाटते. माझं हे पद काय करतील, ग्रहण करतील, हरण करतील, अशी भीती वाटायला लागते. बरोबर आहे. पण तुम्ही नाहीच आहे असं मानलं तर मग मी एकटाच आहे, बाकी कोणी नाही आहे, तर आपण भय ही गोष्ट संपत. जशा तऱ्हेने एकदा जर तुम्हाला कळलं की मी आत्मा आहे, मी देह नाही, मग देहाचं ओझं तुम्ही घ्यायला तयार आहात. लज्जा वाटते. अरे किती वर्ष भार व्हायला, अजूनही मी यांचा खोट्याचा भार वाहत बसायचा नाही. आता मी सोडतो माझ्या मनाप्रमाणे. बरोबर आहे. जे ते बुजगावणं आहे, ज्याला जोपर्यंत तुम्ही त्याला खरं मानताय तोपर्यंत तुम्हाला ते घाबर होणार ना. पुरुष आहे बाबा, येतात पुरुष आहे असं तुम्ही मानता. पण जवळ गेलं, हळूहळू जवळ जाऊन बघितलं, अरे वर मडके त्याच्यावर डोळे काढलेत चुन्याने आणि बाजूला काय केलंय शेत. मग भीती राहते का? तशाच तर हा मी देव आहे असं मानलं की दुसऱ्याची ओझी तुमच्यावर व्हावी लागणार. आणि हा मी आत्मा आहे तर माझं हे काय ओझं नाही, हे त्यांचं ओझं आहे, त्यांचं त्याने पाहिलं. मग मरण कोणाचं होतं? माझं. मरणाचं भय गेलं, नासोनिया गेली, खंती, सहज स्थिती भोगाची. मग पुनरपि जननम पुनरपि मरणम हे कोणाचं होतं? माझं नाही. अध्ययनाच्या काळात देहाचं, माझं नाही. मग तुम्हाला कोणी सांगितली की 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल? हा तुझा, मी नाही जाणार. मला नाही 84 लक्ष, माझा नाही विश्वास. का रे बाबा तुझ्यावर विश्वास? तू हिंदू आहेस ना? होय ना, हिंदू असला तरी मी वेदांत. काय सांगणार? आणि आम्हाला वेदांत्याला जन्म मरण नाही आणि काय नाही, पुन्हा पुन्हा जन्म घेणं नाही, एका योनीतून दुसऱ्या योनीत जाणं नाही. ही भाकड कथा हे तुम्ही म्हणू शकता. केव्हा साधू संतांच्या संगतीमध्ये ऐसता संताचे संगती कळो आले कमळापती. बरोबर आहे. माऊलीची वही पण आहे, संतासवे बरिस्ता योगिना आणि परिस्ता गुरुचरणाशिवाय सगळे आवडल्या. आपणाला प्रेरणा देणाऱ्या, आपणाला समजावणाऱ्या. बरोबर आहे. कुठपर्यंत आलो? आता म्हणतायत ब्रह्मज्ञानाची समोर असं जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्था हे समजा. आता जागृत व स्वप्न दोन्ही अवस्थातील पदार्थांची समान सत्ता झाली पाहिजे. शिष्याने काय सांगितलं? स्वप्नाचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. स्वप्नाचं उपादान कारण कोण? अविद्या. जागृत पदार्थाचं उपादान कारण कोण? अविद्या. जागृत पदार्थाचं अधिष्ठान कोण? ब्रह्मचैतन्य. मग एकाची सत्ता व्यावहारिक आणि दुसऱ्याची प्रातिभाषिक असं तुम्ही कसं म्हणता?
त्याचं सांगताय. हम्म. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील पदार्थाची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका केली होती. तिचे समाधान सांग. तिचं समाधान काय? जागृत देहादी पदार्थ दोष रहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात. काय झालेलं आहे? काय लक्षात ठेवलं पाहिजे? जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात. मग स्वप्न पदार्थ निद्रा दोष सहित अविद्येपासून उत्पन्न होतात. काय सांगितलं? काही सांगू शकता? कशाविषयी बोलता? जागृत पदार्थाविषयी बोलता, स्वप्न पदार्थाविषयी. कशाविषयी बोलता? जागृत पदार्थाविषयी बोलतात. दोष रहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात. जागृत पदार्थ दोष रहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात. बनलेले आहेत. स्वप्न पदार्थ निद्रा आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोष सहित अविद्येपासून अविद्या. उत्पन्न होतात. मग कारण भिन्न भिन्न असेल हे ना, तर भिन्न भिन्न त्याचं फळ एक बरोबर आहे. काय सांगितलं? जागृतीमधील देहादी सर्व पदार्थ दोषरहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात. अधोरेखा. आणि स्वप्नातील पदार्थ निद्रा दोष सहित अविद्येपासून उत्पन्न होतात. फरक काय? मग निद्रा दोष असणं आणि निद्रा दोष नसणं, पण त्यांचं दोघांचंही कारण कोण? अविद्या. बरोबर आहे. दोन्ही कारण कोण? अविद्या. अविद्या. बरोबर आहे. जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात. स्पष्ट झालं? हो. काय? जागृतीमधील पदार्थ अविद्येमुळेच उत्पन्न होतात, पण दोषरहित. मग स्वप्नामध्ये काय? निद्रा दोष स्वप्नातले पदार्थ कोणापासून उत्पन्न होतात? अविद्येपासूनच. अविद्येपासून होतात. पण सदोष दोष सहित काय? निद्रा दोष सहित अविद्येपासून उत्पन्न होतात. हे केलं का? अधोरेखा केली का? 1, 2 असं लिहिलं का तिथे? आता तुम्हाला कळलं का? जागृत पदार्थांना व्यावहारिक सत्तावादी पदार्थ मानतात. जागृत पदार्थामध्ये कोणता धर्म येतो? व्यावहारिकत्व. कोणता धर्म? व्यावहारिक. आणि स्वप्न पदार्थामध्ये कोणता धर्म? प्रातिभाषिक. मग याला कारण कोण आहे? असा भेद येण्यासाठी कारण कोण आहे? नाही, दोष. बरोबर आहे. दोष सहित अविद्येमुळे स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता उत्पन्न, आणि दोष रहित अविद्येमुळे व्यवहारकालीन वस्तूची सत्ता ज्याला म्हणायची. बरोबर आहे. काय लिहिणं? काहीच लक्षात आलं? पूर्व पक्षाने विचारलं होतं, शिष्याने विचारलं होतं की स्वप्न पदार्थाचं उपादान कारण अविद्या आणि अधिष्ठान ब्रह्मचैतन्य.
मग तुम्हीच सांगितले जागृत पदार्थाचं देखील काय उपादान कारण अविद्या आहे आणि अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. मग व्यावहारिक पदार्थापासून स्वप्न पदार्थ वेगळं कसं? स्वप्नाची सत्ता प्रातिभासिक सत्ता आणि जागृत पदार्थांची सत्ता व्यावहारिक सत्ता, हा फरक काय येतोय? एक तर प्रातिभासिक म्हणा दोन्ही पदार्थ उत्पन्न होतात अथवा व्यावहारिक दोन्ही पदार्थ उत्पन्न होतात असं म्हणा. बरोबर आहे. गुरुजींनी त्याच्यासाठी काय सांगितलं? स्वप्न पदार्थाचं कारण अविद्या आहे, हे बरोबर आहे. मग जागृत पदार्थाचं कारण कोण? अविद्या. मग फरक काय? निद्रा दोष सहित अविद्या स्वप्न पदार्थाचं कारण आणि दोष रहित अविद्या व्यावहारिक पदार्थाचं कारण. म्हणून एकाला काय म्हटलं? दोष सहित अविद्या ज्याचं कारण आहे त्या स्वप्न पदार्थांना प्रातिभासिक म्हटलेलं आहे. आणि दोष रहित अविद्येमधून जे पदार्थ निर्माण झालेले आहेत त्या व्यावहारिक पदार्थांना काय म्हटलेलं आहे? व्यावहारिक सत्तावाले पदार्थ असे भेद केलेले आहेत. बरोबर आहे. याच कारण आता हे लक्षात घ्या, जागृत देहादी पदार्थ दोष रहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोष सहित अविद्येपासून उत्पन्न होतात. याच कारणामुळे जागृत पदार्थास व्यावहारिकत्व व स्वप्न पदार्थास प्रातिभासिकत्व असा भेद केला आहे. निष्कारण नाही, उगाच नाही. उगा मराठवाड्याच्या भाषेमध्ये उगा काही भेद केलेला नाही, याला काहीतरी कारण आहे. परंतु तीन सत्ता मानल्या आहेत वेदांतामध्ये. कुठल्या कुठल्या? पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक अशी तीन प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मानली आहे. काय सांग? परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक असे तीन प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मानली आहे. बरोबर आहे. अधोरेखा करा. कुठल्या सत्ता? सत्तांचं ज्ञान करून दिलं. पहिलेही किती वेळेला दिलेलं आहे. समजलं ना? प्रत्येक वेळेला वेदांतामध्ये या गोष्टी येणारच कुठून ना कुठून. तेव्हा तीन प्रकारच्या सत्ता आहेत, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक. अशी तीन प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मानली आहे. बरोबर. वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत व स्वप्न दोन्ही अवस्थेतील पदार्थाची एक प्रातिभासिक सत्ता मानणे योग्य आहे. दोनच सत्ता मानणं योग्य आहे. काय सांगताय? विचार करायला गेला तर फक्त दोनच सत्ता माना. एक परमेश्वरी परमात्मा सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. जागृतला देखील प्रातिभासिक मध्ये टाका आणि स्वप्नालाही प्रातिभासिक मध्ये. मग किती खरे वेदांती किती सत्ता मानतात? दोन. एक परमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक. जागृत पदार्थ जैसे स्वप्नासारखेच खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. काय? स्वप्न जशा तऱ्हेने पदार्थ असतात पण ते खोटे असतात, त्याचमुळे जागृत पदार्थ देखील पदार्थ आणि ते देखील खोटे.
म्हणून जे वेदांती आहेत ते वेदांती काय मानणार? आणि प्रतिभाषिक दोन सत्ता मानणार आहे ना. वेदांताच्या दृष्टीने दोनच सत्ता आहेत. कुठला? पारमार्थिक आणि प्रतिभाषिक सत्ता म्हणून योग्य आहे. इथपर्यंत पोचलेला आहोत. अजून किती वेळ आहे सांगा? अर्धा तास. मग पुढे जाऊ ना. आज कंटाळा आलाय? नाही ना. कंटाळा नाही ना आलाय? आता प्रश्न मुख्य मूळ कारण आहे ना त्याच्या गाभ्यामध्ये सुख आणि दुःखाला कारण कोण? वर प्रश्न लिहा. काय सुख दुःखाला कारण कोण आहे? बरोबर आहे. अज्ञानाशी सुख ते सज्ञानाशी. बरोबर आहे. माऊलीची भाषा. काय दुःख ते अज्ञानाशी, सुख ते सज्ञानाशी. माऊली भाषा होय येते. होय माऊली. ते पारमार्थिक सुख आणि व्यावहारिक सुख. बरं का? जीवसृष्टी सुख दुःखास कारण आहे. व्यवहारामध्ये आपल्याला सुखही होतं. कधी? मी तुमची स्तुती केली. बाळासाहेबांनी 30 वर्ष एसटीत नोकरी केली. बिलकुल एकही अपघात केलेला नाही. पारितोषिक मिळालं. त्याने आपलं शरीर आरोग्य कसं ठेवलंय बघा. एकदम तरुणासारखे वाटतात ते नाही. बायकोलाही अभिमान वाटेल. माझा नवरा म्हातारा नाही, एकदम तरुण आहे. बरोबर आहे. आता ही स्तुती आहे ना. स्तुती प्रत्येकाला आवडते. स्वामीजी माझ्या बाजूने माझी स्तुती करतात. बरोबर आहे. पण जर कोणाला आपण थोडस बोललोय, ए पक्वाच्या झाल्या म्हणून काय झालं? फुलाची हे शर्ट घातलं, तू कशासाठी घातलं? वारकरी नाहीस का? दिंडीला जात नाही? एवढं पक्वान बाळगतो म्हणजे एवढं काय केलं सर तू? याला वाटतं सगळ्या लोकांच्या समोर माझा अपमान केला. स्वामीजी विषयी त्याची भावना काय होती? सांगले त्याला दुःख झालं नाही. तो मला सुख झालं. अनुकूल बोललं, अनुकूल वागलं, अनुकूल केलं तर समोरच्या माणसाला सुख होतं किंवा आपल्याला सुख. प्रतिकूल बोललं, प्रतिकूल वागलं, प्रतिकूल केलं त्याचं दुःख होतं. बरोबर आहे. अनुकूल वाटणं, प्रतिकूल वाटणं हेच सुख आणि दुःख. बरोबर आहे. जीवसृष्टीस सुख दुःखाला कारण कोण आहे? जन्माला झालं नव्हतं तर कुठलं सुख आणि कुठलं दुःख, कुठलं मरण आणि कुठलं जन्म. बरोबर आहे. जीवसृष्टी सुख दुःखास कारण आहे. महाराज वेदांत परिभाषा प्रमाण देतोय तो. नंतर कोण? पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी 3 प्रकारचे सत्ता सांगितले. किती प्रकारचे सत्ता सांगितले? त्या देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. ईश्वर रचित ती बाह्य आहे आणि जीव रचित ती मनोमय ती आत आहे.
मिळालं काय अर्थ हो. समजला? ईश्वराची देहादी पदार्थ सृष्टी दोन प्रकारचे, एक कुठले? ईश्वरने रचित केलेली बाह्य रेखा करू एक, जीवाचा मनोमय जी सृष्टी आहे ती आतमध्ये दोन. बरोबर आहे. बाहेर कोणीतरी पदार्थ आला, कोणीतरी माणूस आला, या 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 बसा 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 आपण म्हणतो का नाही? स्वागत करतो. आतमध्ये काय चालू असतं? तुमच्या मनात काय चालू असतं? हा नक्कीच पैसे मागायला असतो आणि कमीत कमी 1 लाखाला तरी आत्माला गाळात घालायला आलेला असतो. बरोबर. ह्याला कटवायचं कसं? हे जे चिंतन तुम्ही सुरू झालेलं आहे मनोरूप, ते समोरच्याला तुम्ही काय बोलून सांगत नाही, पण ते तुमचं चिंतन सुरू झालं. पण तुम्ही आणि तो इथे बाहेर दिसत आहे, हे ईश्वर रचित आहे, पण तुमच्या मनामध्ये जे चिंतन सुरू झालेलं आहे, मनामध्ये राग असतो, द्वेष असतो, अनेक गोष्टींचं चिंतन आपलं चालू असतं. खरं चिंतन अतिशय अल्प असतं. आणि खोटं चिंतन याला काहीच अर्थ नाही. मोह, माया, द्वेष, लोभ, राग या सगळ्यांनी भरलेलं असं ते चिंतन. त्याच्यामध्ये रात्र जात असते. 3 वाजेपर्यंत झोपत आहे, चिंतन चालू. मग रात्री जर आलं नाही तर दुपारी पंखा लावला, झोपले. किती तास? जेवणाची घंटा झाली तर येणारे जा त्या अन्नाला बघ काय झोपला असं तर उठून नाही. बरोबर. अरे 5:30 ही काय झोपायची वेळ आहे का? जेवायची वेळ झाली. पण रात्री चिंतन झालं, त्याचा परिणाम काय झाला? दिवसात झोपलात का रात्री झोप येणार नाही. दिवसा पंखा कमी करा आणि हायहूय झालं तरी जागे राहा, हे ना. मग रात्री निद्रा येईल, पंखा लावा आणि मस्त पैकी मग सकाळी उठता येईल. आणि जी इंद्रियाला सवय लावा ती होईल. तो याच्यामध्ये बाद करायचा नाही. गोष्ट इंद्रियाला सवय लावाल ते तुम्हाला बरोबर आहे. तर प्रश्न कुठवर आला? सृष्टी 2 प्रकारची असते. एक देवाची सृष्टी, ईश्वर सृष्टी, आणि दुसरी मनोमय ही आत. ईश्वर रचित सृष्टी ही कोणाचा विषय? प्रमाताचा. प्रमाता म्हणजे जीवाचा विषय आणि प्रमाणाचा विषय आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण याचा विषय. कोण ईश्वर रचित ही कशाचा आहे? प्रमाताचा विषय, प्रमाणाची विषय
मग मनोमय देहाधिक सृष्टी काय? साक्षी भाष्य साक्षी एकदा टाकलं साक्षी भाष्य म्हटलं की संपलं. साक्षी करून प्रकाशली जातो. ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती वगैरे नसते साक्षी त्यांना काय करत असतो? भाष्य. बरोबर आहे ना? काय ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आणि मनोमय देहाधिक सृष्टी कोणाची आहे? साक्षी भाष्य. अधोरेखा करा. आणि जे तुम्ही अंतर मनामध्ये जे काही चिंतन करता, जे काही विचार करता, राग लोभ मोह मद मत्सर हे जे काय आतमध्ये तुमची खळबळ चाललेली असते हेच सुखा दुःखाला कारण. भय चिंता याच गोष्टी काय कशाला कारण नसतात? खळबळीला कारण नसतात. बरोबर आहे? अंतर मनोमय देहाधिक तसेच जीवाना सुख दुःख हेतू आहे. ईश सृष्टी जीवाना सुख दुःखाच हेतू नाही. अधोरेखा. आणि तिथं ना जीवाकडून होणे शक्य नाही. तर जो मुक्ती इच्छिणारा आहे त्याला मुक्ती पाहिजे आहे. त्याला काय करायचं आहे? त्याच्या सुखदुःखास कारण कोण आहे त्याला समजलंय. कोण आहे त्याच्या सुखदुःखास कारण? कोण आहे? मनोमय सृष्टी. काय बरोबर आहे? तुकाराम महाराज याला स्पष्टपणे सांग. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. म्हणून सृष्टी आपलीच. ही सृष्टी नाही झाली मनोमय सृष्टी. तो मुक्तच होता. बद्ध का झाला? माझं तुझं करायला लागलं. बरोबर आहे? काही इथे लिहिले अधोरेखा करून मनोमय देहाधिक ते जीवाना सुख दुःख हेतू आहे. आणि ईश्वर सृष्टी जीवाना सुख दुःख हेतू नाही. आणि ईश्वर सृष्टीचा ना जीवाकडून होणे शक्यही नाही. आणि मुमुक्षीला काय आहे? ईश्वराने निर्माण केलेली, हे बघा, ईश्वराने निर्माण केलेली ही जी सृष्टी आहे हिचा नाश मुमुक्षुला अपेक्षित आहे का? लक्षात घ्या. बात काय? बात या ईश्वराच्या निर्माण केलेल्या सृष्टीला तुम्ही नष्ट करू शकता का? नाही करू शकत. मग पत्त्याचा बंगला बांधतो कोण? मुलगा. मग त्याच्यावर लात मारतो कोण? वाळूचा किल्ला करतो कोण? आणि त्याला लात मारतो कोण? मग आपण जी सृष्टी उभी केली आहे तिचा नाश कोण करू शकतो? आपण निर्माण केलेला आहे आपणच नष्ट करू शकतो ना. तिथे दुसऱ्या कोणाचा अधिकार नाही. तुम्हीच निर्माण केलेला आहे. आता तिथे किती पहिल्यांदा कुठली घरं होती? मातीची. त्याची मातीची घरं पाडायला आजूबाजूचे लोक पण येतील का? बरं मुलं तरी पाडतील का? नाही. मग आम्ही सांगितलं की ते मातीचं घर पाडू का? मग पाडतील ना.
ती सृष्टी कोणी निर्माण केली? आम्ही त्याला नष्ट कोण करणार? आम्ही, दुसरा कोणी नाही. बरोबर आहे. बर, वर पत्रे बित्रे होते या बाजूने या. मग ते पत्र बित्रे काढून टाका. कोण सांगणार? मीच. कारण घातले होते कोणी? मीच. आता बघा, साधी गोष्ट आहे. तुम्ही देव आहे हे काही ईश्वराने निर्माण केलेलं. तुमची मान्यता आहे काय? मनोपुत्र म्हटले त्याला, त्याच्यामुळे त्याला मनोपुत्र म्हटले. बरोबर आहे ना? तुम्ही देव आहे ही मान्यता किंवा धारणा कोणाची आहे? ईश्वराने निर्माण नाही केलेले, तुम्ही मानता. बरोबर आहे. आणि गुरुने समजावून सांगितल्यानंतर तेच तुम्ही म्हणायला लागतात की मी देव नाही, मी आहे. मग मी देव आहे, माझी पत्नी आणि माझी ही मुलं आहेत, ही मुलं मला सांभाळत नाहीत. कोणाचं आहे सगळं? आणि हे तर या सगळ्याला बाजूला टाकण्याचं काम कोण करू शकतो? आपल्या गरजा कमी करायच्या, व्यावहारिक प्रार्थ संपलं नाही. बस 2 भाकऱ्या मिळाला झालं, कुठे देव पडला पडून. पण भीती असते, लोक काय म्हणतील? बरोबर काय? मुलगा येऊन सांगतो, लोक म्हणतात आईची सेवा करत नाही, आईला वारावर सोडून दिलं. चला तुम्ही बसा, तुम्ही. हे सगळे काय कल्पना आहे ना, आपली सृष्टी आहे. ही आपली मनोकल्पित सृष्टी, हीच आपल्या भयाला, चिंतेला, दुःखाला, सगळ्याला कारण होते. आणि हिच्यापासून मुक्ती व्हायची असेल तर ते देखील आपल्या. एक घाव 2 तुकडे, असा घाव घाला मग ती 2 तुकडे. बस. पुन्हा त्याच्याशी भेटायला जाण्याचा संबंध येत नाही. तो मेलाय का आपण मेलेला आहे, कोणाला काय माहिती? पुन्हा आपली सृष्टी आपण करू शकतो. हे ना, जुनी सृष्टी जाऊन सांडी मांडी. बरोबर आहे. यालाच संसार म्हणतात. तर ही सगळी सृष्टी कोणी निर्माण केलेली आहे? आपण. आणि मुमुक्षुला ही देवाने केलेल्या सृष्टीचा काहीही त्रास नाही. आपली कल्पित जी सृष्टी आहे, ही कल्पित सृष्टीचा आपल्याला सुखदुःखाला कारण. आणि तिचा नाश करणं हे सोपं आहे. निश्चय केला की झाला, बस. निश्चय पहिला केलेला निश्चय बदलायचा, दुसरा केलेला निश्चयावर ठाम राहायचं. बरोबर आहे. ही अधोरेखा केली. ईश सृष्टी जीवाना सुखदुःखात हेतू नाही, राहू देत तिथे तसे. मुक्त होतो म्हणजे आपण काय करतो? आपण निर्माण केलेली सृष्टीचा आपण नाश करतो. आणि तिचा नाश जीवाकडून होणे शक्य आहे का? नाही. मनोमय सृष्टीची निवृत्ती मुमुक्षुस अपेक्षित आहे. आणि कोणाची नाही या अधोरेखा करतायत का? ईश्वर निमित्त सृष्टीची निवृत्तीची अपेक्षा नाही. बरोबर आहे का? कारण तो बाह्य प्रपंच जो आहे हा सुख दुःखाचा हेतू नाही. याला उदाहरणाने समजावतात. लांबलं तर काय? यात उदाहरण
आहे ना. 2 गृहस्थाचे पुत्र द्रव्य प्राप्ती करता देशांतरात गेले. सोपं आहे ना. नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर प्राप्तीची आणि दुसऱ्या गृहस्थात त्याच्या मरणाची बातमी पाठवली. बरोबर आहे. बातमी पाठवणारा माणूस कसा होता? दुष्ट होता. ज्याचा पुत्र जिवंत आहे अशा पित्या तुझा पुत्र मरण पावला म्हणते. आणि मृत पुत्राचे पित्या तुझा पुत्र निरोगी ऐश्वर संपन्न धनवाला बंगलावाला आहे असं सांगतो आणि लवकरच तुम्हाला भेटण्यास येईल असं सांगितलं. ते ऐकून काय झालं? ज्याचा पुत्र जिवंत होता त्याला अत्यंतिक दुःख झालं आणि मृत पुत्राचे पित्यास फार आनंद झाला. वा वा. देशांतर्गत ईश्वर रचित पुत्र जिवंत असतानाही मनोमय पुत्र मरण पावला. बरोबर आहे. देशांतरामध्ये असणारा पुत्र जिवंत आहे पण मनाने धारण केलेला पुत्र मरून गेलेला आहे. त्याला प्रचंड दुःख. म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राचे सुख झाले. तसेच दुसऱ्यास ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. कारण मनामध्ये असलेला पुत्र जिवंत आहे. माझा मुलगा जिवंत सीमेवर काय करतोय पाहणार. बरोबर आहे. पण तो शहीद झालेला. पण इथे त्याला जिवंत आहे एवढी भावना आहे. बायकोला वाटतं कधीतरी जिवंत आहे. बरोबर आहे. मनोमय पुत्र जिवंत होता त्याचे सुख झाले म्हणून जीवसृष्टीत सुख दुःखास घेतला. काय निर्णय झाला? मनोमय पुत्र जिवंत होता त्याचे सुख झाले आणि मनोमय पुत्र मेला म्हणून त्याचे दुःख झाले. बरोबर आहे. म्हणून जीवसृष्टी सुख दुःखास कारण आहे. काय सुख दुःखाला कारण कोण आहे? आपल्या मनामध्ये जी सृष्टी आपण राग द्वेष लोभ मोह मद मत्सर याच्यामधून जी सृष्टी उत्पन्न करतोय तीच सृष्टी काय आहे? आपल्या याला कारण आहे. बरोबर आहे.